सर, बरीच माहिती आपण देतोय आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण याला म्हणजे एकदा लक्षणं आपल्याला दिसलीत की मृत्यू हा अटळ आहे हे आपण सांगतोय. तर हे जे म्हणजे जी बाहेरची कुत्री असतात, घरी पाळलेली नसतात ती, त्यांच्यावर जे लक्ष ठेवायचं असतं की त्यांनी जर चावले आपल्याला, तर ती जी सायकल आहे म्हणजे जो पिरियड आहे तो जरासा व्यवस्थित समजावून सांगा. बऱ्याचशा अंशी जे आहेत, आता जे रस्त्यावरचे कुत्रे आहेत ते त्यांची पण स्पेसिफिक टेरिटरी आहे, ते स्वतःची जागा सोडून सहसा जात नाहीत. हो. से फॉर एक्झाम्पल आता आपण समजा जर मानतेश नगर एरियामध्ये राहत असू, एका ठराविक ह्याच्या कॉलनीमध्ये, तिकडचे कुत्रे तिथेच असतात, ते सहसा जागा सोडून जात नाही. बरोबर. आता समजा आपल्या घराजवळच्या आपल्या कुठल्या कुत्र्याने बाबा असं कदाचित चावला घेतलेला असेल, तुम्ही जर प्रथम उपचार बाकी उपचार तुम्ही करतच आहात, त्या कुत्र्यावर तुम्ही नजर कमीत कमी 2-3 आठवडे, तुम्हाला काही सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांमध्ये जर रेबीज असेल तर साधारण 10 ते 20 दिवसामध्ये त्याचा मृत्यू हा होऊन जातो. बरं. साधारण 2 ते 3 आठवडे जर ते कुत्रा जर जिवंत असेल तर वी आर इन ए सेफर झोन. ओके. तो जर व्यवस्थित असेल तर. अच्छा, म्हणजे एक 2-3 आठवडे त्याच्यावरती असं कंपल्सरी लक्ष ठेवायला पाहिजे. हां, ज्या परिस्थितीमध्ये जमते त्या परिस्थितीमध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि घरची कुत्री तरी आपल्याला म्हणजे आपल्या समोरच आपल्याला माहिती असतात, त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. सर, मग आपल्याकडे आता रेबीज प्रतिबंधासाठी कोणकोणते उपक्रम राबवले जात आहेत? आता सध्या जे आपण जे रेबीज सगळ्या ज्या कुत्र्यांसाठी मांजरासाठी मोफत लसीकरण आमच्या सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, वेटनरी डिस्पेन्सरीजमध्ये उपक्रम हा चालू आहे. हे सप्टेंबर 28 पासून ऑक्टोबर 28 हा कंप्लीट महिना हे वॅक्सिनेशनचा हा प्रोग्राम चालू आहे. तर ह्या दरम्यान मी आपल्या कार्यक्रमाअंतर्गत सर्वांना विनंती करू इच्छितो की तुमच्या घरामध्ये जे काही कुत्रे मांजरे तुम्ही पाळलेले असतील ते, किंवा तुमच्या एरियामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये जर कुठले कुत्रे असतील तसे, तुम्हाला जर त्यांना पकडता येत असेल, त्यांना घेऊन जर त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन करून घेण्यासारखं असेल तर ते पण करून घ्या. बऱ्याच अंशी कसं असते की आपल्या ज्या रस्त्यावर आपल्या कॉलनीमध्ये कुत्रे आहेत पण आपल्याला त्यांना खायला घालतो सगळं, पण आपण त्यांना हँडल करू शकत नाही. बरोबर. असे जर असतील तर आता तो पण एक उपक्रम आम्ही आता कॉर्पोरेशनच्या सहाय्याने की बाबा तिकडे जाऊन आता जे आपले जे डॉग कॅचेस आहेत त्यांच्या सहाय्याने तिथे पण वॅक्सिनेशन करायचा उपक्रम घेतलेला आहे ना. फक्त काय की आता एक आपल्याला ड्रॉबॅक ह्याच्यामध्ये असा आहे की आपल्याकडे जे डॉग कॅचेस आहेत कॉर्पोरेशनकडे फक्त 14 जण आहेत, आपला एरिया फार मोठा आहे ना. तर अगेन आपल्या कार्यक्रमाअंतर्गत मी आपल्याला सर्वांना म्हणजे विनंती करू इच्छितो की हे जे आपलं लसीकरणाचं जी मोहीम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी कृपा करून आम्हाला सहाय्य करा. जेवढं जमेल तेवढं आमच्या ज्या जवळच्या इन्स्टिट्यूशनला आणून तुम्ही जेवढं तुम्हाला जमतं तेवढं वॅक्सिनेशन करून घ्यायला आम्हाला मदत करा. आणि तुमच्या एरियामध्ये जेवढे आहेत मग ते नोटिफाय करा, जेवढं जमतं तेवढं आपण नक्की करूया. नक्कीच. आणि खूपच चांगला उपक्रम आहे ॲक्च्युली, कारण हे होणं खूप गरजेचं आहे. कारण घरी जे पाळलेले असतात त्यांचं तरी आपल्याला माहिती असतं किंवा त्यांची केअर आपण घेऊ शकतो, पण हे जे बाहेरचे कुत्रे वगैरे आहेत त्यांचं थोडं सांभाळणं कठीण जातं आणि ते कधी चावतील याचा काही नेम नाही. सर, मग आता एखादा कुत्रा समजा की जन्मापासून आपल्याकडे आहे, तो घरी आहे आणि त्याला पूर्वीपासून आपण काही हे डोस वगैरे कुठलाच दिलेला नाहीये आणि अचानक एखाद्या दिवशी आपण त्याला डोस देतो आणि लगेच तो आपल्याला जर चावेल त्याच आठवड्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये, तर मग काय चान्सेस असतात? आता कसं आहे की कळत नकळत जर आपलं लसीकरण एवढ्या वर्षात करून घ्यायचं राहिलं असेल, चुकीमुळे राहिलं असेल किंवा माहिती नसेल, हरकत नाही, आता तरी करून घ्या. करून घेतलं ना तुम्ही. आता वॅक्सिन म्हणजे ते काय आपण घरातलं इलेक्ट्रिक बटन सारखं लावल्याला फॅन चालू झाला, लाईट चालवल्यासारखं तसं वॅक्सिन नव्हे. तुम्ही आज जे लस दिलं आहे ते बॉडीमध्ये त्याचे अँटीबॉडीज तयार होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 आठवडे लागतात, 14 to 21 days. मग आफ्टर दॅट पिरियड म्हणजे त्याच्या अंगामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. तर आपण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता एवढ्या वर्षात आपण केलं नाही, आजच केलं आणि 2 दिवसात चावला किंवा आठवड्यात चावला, तर मग सेम प्रोटोकॉल आपण फॉलो केला पाहिजे. कारण असं होतं ना की बऱ्याचदा आपल्या कामानिमित्त वगैरे राहून जातं किंवा माहिती नसतं, अनेक असे रिझन असतात आणि चावल्यानंतर मग आपल्याला जाग येते की अरे बाबा याला आपण इंजेक्शन केलंच नाहीये आणि मग आता करावं, असं बऱ्याचदा होतं. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तेही आपण क्लिअर केली, त्याबद्दल खूपच छान. सर, आता खूपच महत्वाचं जसं म्हणजे आपल्या आसपासच्या भागामध्ये कुत्र्यांसाठी प्रतिबंध करण्यासाठी आपण जो उपक्रम हाती घेतलाय ते तर बेस्टच आहे, पण जर देशाचा विचार आपण जर करू तर रेबीज मुक्त भारत हा कधी होणार आहे? व्हेरी गुड. तर मिशन रेबीज 2030 हा एक ध्येय आपल्या सरकारने, केंद्र सरकार, राज्य सरकार सर्वांनी मिळून
2030पर्यंत रेबीज रोगाचं निर्मूलन व्हावं ह्यासाठी अगदी प्रखरतेने सगळी पावलं उचलली जात आहेत. पण हा एकट्याच्या काय म्हणतो आपण त्याला का एकट्याने करण्यासारखं काम नाही. समाजाने आपल्याला ह्याच्यासाठी भरपूर हातभार लावला पाहिजे. तर 2030पर्यंत याचं निर्मूलन व्हायचं असेल तर म्हणून तर आपला आता ह्या वर्षाचा जो थीम आहे ॲक्ट नाव, यू, मी अँड कम्युनिटी. आपण आता सगळ्यांनी सक्रिय व्हायचं आहे. मी पण व्हायला पाहिजे, तुम्ही पण व्हायला पाहिजे, आपण सर्वांनी मिळून सक्रिय व्हायला पाहिजे. तसं समाजाने सगळ्यांनी आपल्याला जर आम्हाला सहभाग आणि त्यांचा जर हेल्प केलं तर मग 2030पर्यंत नक्की आपण हे ध्येय गाठू शकतो. अगदी गरजेचं पण आहे हे, कारण रोगच असा आहे की तो एकदा झाला की मृत्यू हा निश्चित आहे. आणि असा भयानक मृत्यू होतो, जसं तुम्ही आता लक्षणं सांगितलीत तसं कुणालाही येऊ नये अशी आपण प्रार्थना करू. आणि आज जागतिक रेबीज दिनानिमित्त आजचा हा फोन इन लाईव्ह शो तुम्ही ऐकताय. डॉक्टर आनंद पाटील आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतात.